हाय स्टुडंट्स, वेलकम इन एसडी ट्युशन क्लासेस। आज आपण 5th स्टँडर्ड 5 नंबरचं लेसन फ्रॅक्शन्स पाहत आहोत। त्याच्यातील प्रॉब्लेम सेट 22 पाहूया। त्याआधी एसडी ट्युशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। पाहूया प्रॉब्लेम सेट 22। क्वेश्चन आहे ॲड। आपल्याला फ्रॅक्शन दिलेले आहेत, त्यांचे आपल्याला ॲडिशन करायचे आहे। पाहूया काय दिलेले आहेत फ्रॅक्शन। फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल आहे 1/8 + 3/4। आता इथे पहा, जेव्हा आपण फ्रॅक्शनची ॲडिशन करतो त्यावेळी त्यांचा डिनॉमिनेटर सेम असावा लागतो किंवा त्यांचं लाईक फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन करण्याची गरज असते। लाईक फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन करण्याचा प्रॉब्लेम सेट 18 तुम्ही पाहिलाच असेल, नसेल पाहिला तर तोही पहा। लाईक फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन केल्यानंतर आपण त्यांची ॲडिशन करू शकतो। लाईक फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन करणे म्हणजेच डिनॉमिनेटर सेम करायचा, म्हणजे ही खालची जी संख्या आहे 8 आणि 4 हे काय झाले पाहिजे, सेम झाले पाहिजेत। आता इथे पहा 8 हा 4च्या टेबलमध्ये येतो, 4च्या टेबलमध्ये 2 नंबरला किंवा सेकंड नंबरला 8 येतो। मग आपण काय करणार आहोत, हा फ्रॅक्शनला आहे तसंच ठेवायचं आणि या फ्रॅक्शनला 2 ने मल्टिप्लाय करायचं। पहा कसं, 1/8 डिनॉमिनेटर सेम करायचा आहे, म्हणजे हा 8 सेम करायचा आहे। आता इथे 4च्या टेबलमध्ये 8 आहे पहा, त्यासाठी ह्या फ्रॅक्शनला म्हणजे 3/4 ह्या फ्रॅक्शनला आपण 2 ने मल्टिप्लाय करणार आहोत। ह्या फ्रॅक्शनला काहीही करायचं नाही, कारण आपल्याला डिनॉमिनेटरला 8 मिळणार आहे। पहा 1/8 प्लस मल्टिप्लिकेशन करूया, 3 2 जा 6 अँड 4 2 जा 8। पहा डिनॉमिनेटर सेम झालेला आहे, लाईक फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे। आता आपण ॲडिशन करू शकतो। ॲडिशन कशी करायची, जेव्हा डिनॉमिनेटर सेम होतो फ्रॅक्शनचा त्यावेळी फक्त न्यूमरेटरची ॲडिशन करायची आणि डिनॉमिनेटर आहे तोच राईट करायचा। म्हणजे कसं पहा, 1 + 6/8 + 8 करायचं नाही, तर 8 एकदाच लिहायचा आणि 6 + 1 7/8 हे झालेलं आहे फ्रॅक्शनचं ॲडिशन। कधीही ॲडिशन करताना डिनॉमिनेटर सेम असावा लागतो फ्रॅक्शनचा, त्याच्याशिवाय फ्रॅक्शनची ॲडिशन होत नाही। डिनॉमिनेटर सेम करून घेण्यासाठी आपण सेकंड नंबरच्या फ्रॅक्शनला 2 ने मल्टिप्लाय केलं, तर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला सुद्धा 2 ने मल्टिप्लाय करायचं। त्यासाठी प्रॉब्लेम सेट 18 पहा तुम्ही, त्याच्यामध्ये लाईक फ्रॅक्शन कसं करायचं ते सांगितलेलं आहे, तोही तुम्ही नक्की पहा, म्हणजे तुम्हाला हा चांगल्या प्रकारे समजेल। सेकंड नंबरचं एक्झाम्पल पाहूया। सेकंड नंबरचं फ्रॅक्शन पहा 2/21 + 3/7। इथे पहा डिनॉमिनेटर सेम करायचं आहे, तर 7च्या टेबलमध्ये 21 आहे 3 नंबरला, म्हणून आपण 3/7 या फ्रॅक्शनला 3 ने मल्टिप्लाय करणार आहोत। हा फ्रॅक्शन आहे तसाच राईट करायचा, कारण आपण डिनॉमिनेटरला 21 घेणार आहोत। पहा 3/7 राईट करायचं आणि 3 ने मल्टिप्लाय करायचं, कारण 7 3 जा 21 म्हणजे आपला लाईक फ्रॅक्शन होऊन जाईल। 2/21 + 3 3 जा 9/7 3 जा 21 आपलं लाईक फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे। आता आपण न्यूमरेटरची काय करणार आहोत, ॲडिशन। 2 + 9/21 9 + 2 11/21 हे झालेलं आहे आन्सर। डिनॉमिनेटर सेम करून घेतला की ॲडिशन करायची, आणि डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी पहिल्यांदा टेबलमध्ये जर नंबर असेल तर टेबलमध्ये किती नंबरला तो नंबर आहे त्या नंबरने मल्टिप्लाय करून घ्यायचं। थर्ड नंबरचं एक्झाम्पल पाहूया। थर्ड नंबरचं एक्झाम्पल पहा 2/5 + 1/3। इथे पहा 5च्या टेबलमध्ये 3 येत नाही, 3च्या टेबलमध्ये 5 येत नाही, अशा वेळी काय करायचं, पहा काय करायचं, 2/5 राईट करून घ्यायचा आणि हा सेकंड नंबरचा जो फ्रॅक्शन आहे त्याचा डिनॉमिनेटर जो आहे त्याने काय करायचं, या फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे हा 3 ने काय करायचं, फर्स्ट नंबरच्या फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करायचं आणि सेकंड नंबरच्या फ्रॅक्शनला फर्स्ट नंबरच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करायचं। पहा 2/5 ला आपण 3 ने मल्टिप्लाय केलंय आणि 1/3 ला आपण 5 ने मल्टिप्लाय करणार आहोत। करूया मल्टिप्लिकेशन, 3 2 जा 6 5 3 जा 15
प्लस 5 वन जा 5, 5 थ्री जा 15. इथे आपला डिनोमिनेटर सेम झालेला आहे. आता आपण न्यूमरेटरचे ॲडिशन करूया. 6 प्लस 5 अपॉन डिनॉमिनेटर एकदाच राईट करायचा इज इक्वल टू 6 प्लस 5 11 अपॉन 15. पहा हे वेगळं गणित आहे. 2 अपॉन 5ला आपण 3ने मल्टिप्लाय केलं, कारण 5च्या टेबलमध्ये 3 नाही, 3च्या टेबलमध्ये 5 नाहीत. म्हणजे आता आपल्याला दोन्ही फ्रॅक्शनला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर कसं करायचं, फर्स्ट फ्रॅक्शनला सेकंड नंबरच्या फ्रॅक्शनच्या डिनोमिनेटरने मल्टिप्लाय करायचं आणि सेकंड नंबरच्या फ्रॅक्शनला फर्स्ट नंबरच्या डिनोमिनेटरने मल्टिप्लाय करायचं. मग आलेलं मल्टिप्लिकेशनच्या नंतर काय होतं, डिनोमिनेटर सेम होतो. मग न्यूमरेटरची करायची ॲडिशन. 4 नंबरचे एक्झाम्पल पाहूया. 4 नंबरचे एक्झाम्पल पहा. 2 अपॉन 7 प्लस 1 अपॉन 2. इथे काय करणार आहोत, 7च्या टेबलमध्ये 2 नाही, 2च्या टेबलमध्ये 7 नाहीत. मग आपण फर्स्ट फ्रॅक्शनला सेकंड फ्रॅक्शनच्या डिनोमिनेटरने मल्टिप्लाय करणार आहोत. म्हणजे सेकंड नंबरच्या फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर आहे 2, फर्स्ट नंबरच्या फ्रॅक्शनला आपण 2ने मल्टिप्लाय करणार आहोत आणि 1 अपॉन 2ला आपण 7ने मल्टिप्लाय करणार आहोत. मल्टिप्लिकेशन करूया. 2 2 जा 4 and 7 2 जा 14 प्लस 7 1 जा 7 आणि 7 2 जा 14. इथे आपला डिनोमिनेटर सेम झालेला आहे. न्यूमरेटरची करूया ॲडिशन. 4 प्लस 7 अपॉन 14 इज इक्वल टू 4 प्लस 7 11 अपॉन 14. 5 नंबरचे एक्झाम्पल पहा. 3 अपॉन 9 प्लस 3 अपॉन 5. इथेही डिनोमिनेटर सेम करण्यासाठी आपल्याला फर्स्ट नंबरच्या फ्रॅक्शनला सेकंड नंबरच्या डिनोमिनेटरने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे 3 अपॉन 9ला आपण 5ने मल्टिप्लाय करणार आहोत प्लस 3 अपॉन 5ला आपण 9ने मल्टिप्लाय करणार आहोत इज इक्वल टू 3. करूया मल्टिप्लिकेशन. 3 5 जा 15 and 9 5 जा 45 प्लस 3 9 जा 27 प्लस 5 9 जा 45. आता आपला डिनोमिनेटर सेम झालेला आहे. आपण न्यूमरेटरचे ॲडिशन करूया. 15 प्लस 27 अपॉनला राहतील 45. ॲडिशन करूया. 7 प्लस 5 12 कॅरी 1 2 प्लस 1 3 प्लस 1 4 42 अपॉन 45. इझी आहे डिनोमिनेटर सेम करण्यासाठी. फर्स्ट नंबरच्या फ्रॅक्शनला सेकंड नंबरच्या डिनोमिनेटरने, सेकंड नंबरच्या फ्रॅक्शनला फर्स्ट नंबरच्या डिनोमिनेटरने मल्टिप्लाय करायचा. क्वेश्चन 2 पाहूया. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे सबट्रॅक्शन. ॲडिशन जर समजलं असेल तर सबट्रॅक्शन इझी आहे, कारण सबट्रॅक्शन करताना सुद्धा डिनोमिनेटर आपल्याला सेमच असावा लागतो. आणि तो कसा करायचा, तर आपण ॲडिशनमध्ये जसा पाहिला आहे सेम तसाच. पहा इथे आहे 3 अपॉन 10 मायनस 1 अपॉन 20. इथे पहा 10ला आपण 2ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 20 मिळणार आहेत. म्हणून आपण फर्स्ट नंबरच्या फ्रॅक्शनला 2ने मल्टिप्लाय करूया, म्हणजे आपल्याला 20 मिळतील. पहा 3 अपॉन 10 इंटू 2 मायनस हे आहे तोच फ्रॅक्शन आहे तसाच राईट करून घ्या 1 अपॉन 20. 3 अपॉन 10 इंटू 2 अपॉन 2 मायनस 1 अपॉन 20. पुढे आता मल्टिप्लिकेशन करूया. 3 2 जा 6 and 10 2 जा 20 मायनस 1 अपॉन 20. आता इथे पहा आपला डिनोमिनेटर सेम झालेला आहे. आपण न्यूमरेटरची करायचं सबट्रॅक्शन. 6 मायनस 1 आणि अपॉन 20 इज इक्वल टू 6 मायनस 1 5 अपॉन 20. इझी आहे. ॲडिशन समजले तर सबट्रॅक्शन इझी आहे. सेकंड नंबरचे एक्झाम्पल पाहूया. सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे 3 अपॉन 4 मायनस 1 अपॉन 2. इथे पहा इथे 4 आहे, इथे 2 आहे डिनोमिनेटरला. इथे 2ला 2ने मल्टिप्लाय केले की आपल्याला 4 मिळणार आहेत, म्हणून
हे फर्स्ट नंबरचं फ्रॅक्शन आहे तसंच राईट करूया. -1/2ला आपण 2ने मल्टिप्लाय करूया म्हणजे आपल्याला डिनॉमिनेटरला 4 मिळतील. हे 3/4 आहे तसेच राईट करायचे. -2 1 जा 2 मल्टिप्लिकेशन 2 1 जा 2 2 2 जा 4. आपला आता डिनॉमिनेटर सेम झालेला आहे. न्यूमरेटरचं आपण सबट्रॅक्शन करूया. 3 - 2/4 3 - 2/4 3 - 2 1/4. थर्ड नंबरचं एक्झाम्पल पाहूया. थर्ड नंबरचं एक्झाम्पल पहा. 6/14 - 2/7. इथे पहा 14 7च्या टेबलमध्ये 14 आहे 2 नंबरला, म्हणून आपण 2/7ला 2ने मल्टिप्लाय केले की आपला डिनॉमिनेटर सेम होणार आहे. पहा 6/14 आहे तसंच फ्रॅक्शन राईट करा. -2/7 इंटू 2 करायचे म्हणजे आपलं काय होईल, डिनॉमिनेटर सेम होऊन जाईल. पहा 6/14 - 2 2 जा 4 मल्टिप्लिकेशन 7 2 जा 14. डिनॉमिनेटर सेम झाला. न्यूमरेटरचं करायचं सबट्रॅक्शन. 6 - 4/14 इज इक्वल टू 6 - 4 2/14. 4 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. 4 नंबरचं एक्झाम्पल पहा. 4/6 - 3/5. आता हे एक्झाम्पल वेगळं आहे कारण इथे डिनॉमिनेटर 6च्या टेबलमध्ये 5 येत नाहीत आणि 5च्या टेबलमध्ये 6 येत नाहीत. मग आता आपण काय करणार आहोत, फर्स्ट नंबरच्या फ्रॅक्शनला सेकंड नंबरच्या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करणार आहोत आणि सेकंड नंबरच्या ह्या फ्रॅक्शनला फर्स्ट नंबरच्या ह्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करणार आहोत. कसं ते पाहूया. 4/6 इंटू हे 5 करायचे सेकंड नंबरचं फ्रॅक्शनचं डिनॉमिनेटर -3/5 इंटू फर्स्ट नंबरचा डिनॉमिनेटरचा फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर 6. करूया मल्टिप्लिकेशन. 4 5 जा 20 6 5 जा 30 -6 3 जा 18 and 5 6 जा 30. इथे झालेला आहे आपला डिनॉमिनेटर सेम. न्यूमरेटरचं करूया सबट्रॅक्शन. 20 - 18 अपॉन हे 30 इज इक्वल टू 20 - 18 2/30. आणि लास्ट 5 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. 5 नंबरचं एक्झाम्पल पहा. 2/7 - 1/4. इथे पहा 7च्या टेबलमध्ये 4 येत नाहीत, 4च्या टेबलमध्ये 7 येत नाहीत, म्हणून फर्स्ट नंबरच्या फ्रॅक्शनला आपण 4ने मल्टिप्लाय करणार आहोत आणि सेकंड नंबरच्या फ्रॅक्शनला आपण 7ने मल्टिप्लाय करणार आहोत. पाहूया. 2/7 इंटू हे 4 मायनस हे 1/4 इंटू हे 7. करूया मल्टिप्लिकेशन. 4 2 जा 8 and 7 4 जा 28 मायनस 7 1 जा 7 4 7 जा 28. डिनॉमिनेटर सेम झालेला आहे. न्यूमरेटरचं करायचं आहे सबट्रॅक्शन. 8 - 7/28 8 - 7 1/28. डिनॉमिनेटर सेम करून झाला की ॲडिशन सबट्रॅक्शन इझी आहे. फक्त त्यासाठी डिनॉमिनेटर सेम करणं गरजेचं आहे. थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.